आपण पाहत आहात जन आवाज न्यूज मराठी। आपली माती आपली माणसं। विषारी दारूकांडाचा थरार, 15 मृत्यूंनी राज्य हादरलं, मुख्य आरोपी अखेर जेरबंद। पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात उघडकीस आलेल्या विषारी दारूकांडामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे। गेल्या 2 दिवसात या प्रकरणात एकूण 15 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 11 जणांचा मृत्यू विषारी दारू सेवनामुळे झाल्याची माहिती समोर आली आहे। उर्वरित 4 जणांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल सिंह विरखा याला पोलिसांनी अखेर अटक केली असून तपासाला मोठे यश मिळाले। यापूर्वी योगेश वानखेडे यालाही अटक करण्यात आली होती। आतापर्यंत एकूण 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या रॅकेट मागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून संयुक्त तपास सुरू आहे। विषारी दारूचा पुरवठा नेमका कुठून झाला, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेतला जात आहे। मुख्य आरोपीच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे। कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे। जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अजून काही लोक याच्यात असू शकतात, ते शोधण्याचं काम चाललेलं आहे। जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत। 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात। संपूर्ण ही साखळी जी आहे ती शोधण्याचा प्रयत्न 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे। त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले। पुण्यामध्ये उत्पादन शुल्क विभागासोबत जॉईंटली काही ऑपरेशन ऑलरेडी सुरू झाले। माझा समज मला कार्यकर्त्यांना विनंती आहे की 15-18 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि असं एखादी सिगार दारू विकली जाते तर मला असं वाटतं की हे आपण उद्ध्वस्त करायला जबाबदारीने उद्ध्वस्त करून टाकावं। सिस्टम कमी पडते, जेव्हा पोलीस प्रशासन कमी पडते, आम्हाला एक संदेश लोकांना द्यायचा आहे की आपल्याला काही गोष्टी हातात घ्याव्याच लागतील। आता लाल मुलीवर अत्याचार होतात, महिलांवर अत्याचार होतात, तरी सिस्टम मदत करत नाही। अजितदादांच्या बाबतीत सिस्टम मदत करत नाही। इथं झोपडपट्टी माणसं बांधणारी झोपडपट्टी आणि झोपडपट्टीचा माणूस मेल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता आणि श्रीमंताच्या बाबतीत जर काय झालं, एखादी मोठी महागडी गाडी ठोकली नाही तर धडकली, त्यांना मात्र तुम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट देतात। हीच पद्धत आहे या सीपीची। श्रीमंताला मात्र त्या ठिकाणी याच्यामध्ये दारू विकली जाते आणि अशा पद्धतीने 20 रुपयाला एक फुगा दिला जातो आणि याच्यातच दारू पिल्यामुळे हे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। आणि हे उरळी कांचन आणि काळे पडळ याच्या डोंगरामधून हे भरलं जातं। सप्लायर एकच आहे, हे पोलिसांना माहिती आहे। एक्साईजने कारवाई केली असं आम्हाला कळालं, पण पोलिसांकडनं या बाबतीत काय केलं जाईल मला माहित नाही। काही दिवस ही चर्चा राहील आणि नंतर ही विरून जाईल, पण उद्या जाऊन अजून लोक मेले, एकतर हे मेले त्यांना मदत काही गोष्टी हातामध्ये घ्याव्या लागतील। कार्यकर्त्यांनी इथलं जे दुकान आहे ते बऱ्यापैकी तोडण्याचा प्रयत्न तिथं केला, पण इथं तिथं दारू विकली जाते, अजूनपर्यंत पोलीस आलेलं नाही। आणि याच्या आधी जेव्हा केव्हा पोलीस आलेले, लोकांचं मत आहे की इथं येऊन फक्त पोलिसांनी पैसे घेतलेले आहेत।
कारवाई केलेली नाही. त्यामुळे अशा ठिकाणी जर दारू उघड विकली जात असेल, पोलीस येऊन पैसे घेत असतील, तर पोलीस प्रशासन सुद्धा या दारू विक्रीमध्ये सहभाग आहे, त्यांचा हप्ते वसुली घेतात. म्हणून मोठ्या प्रमाणात अशी दारू विकली जाते आणि त्यात गरीबाची माणसं आतापर्यंत 8पेक्षा जास्त मेले. कारवाई करू आम्ही, नाही त्या ठिकाणी जेसीबी लावले जाते, गरिबांच्या झोपड्यावरची बुलडोजर चालला मुंबईच्या गरीब नगरमध्ये, पण इथं मात्र दिसत नाही ती कारवाई. काय झालंय, आता मोठे मोठे नेते की जे म्हणणारे हिंदूवर अन्याय होतो, एकतर भाजपच्या काळामध्येच मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने हिंदूंवर अत्याचार होते असं आपल्याला म्हणावं लागेल. आता इथं जे दारू पिऊन मेलेत त्यात हिंदू नाहीत का? दारू विकणारे जे कोण आहेत ते कोण आहेत हे तुम्ही शोधा. बुलडोजर तुम्ही फक्त धर्म बघून तिथं चालवता. मग जिथं अशा चुकीच्या गोष्टी होतात, ज्याच्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे गरिबाचा तिथं मृत्यू होतो, त्यात हिंदू समाजाचे सुद्धा असतात, तेव्हा हे सरकार कुठे गेले? हे चुरू पोपट्यासारखे बोलणारे, बिळात जाऊन लपणारे बाहेरून आता बोलावं का? इथं काय सामान्य व्यक्ती मेले नाहीत का? ताज्या अपडेटसाठी जनआवाज न्यूज मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.